ये हे बघा पक्ष्याने खाल्लाय कसला मोठा आंबा, खोबरे आंबा. पाड वय हा घ्या, किती पाड पडलेत बघा आज. सकाळी चांगलंय आज सकाळ सकाळचा रानमेवा. दूध भाकरी भात घेऊन चालली छोट्या मनी मिळाला. छोट्या मनी मिळाला. कोण आहे रे? हा चला. ओम कोणाचा? खालचा खालचा. हे तिले मोठा झालाय ओम. ही छोट दुसरं. ए बघ किती क्यूट बसलंय बघ. वाट बघते खाऊ आणते मला समू दादा म्हणून. सोडणाऱ्यानं चांगलं घर बघून सोडले. जाऊ दे हाय ना, मेलं तर नाही त्यांना. ए गेलं त्यानं लपलं. नीला खायला ठेवते ती, बघते का नाही रे त्याच्यात. नीट ती भात काढ हातानं. ठेवले तिला दूध भाकरी भात. आता बाहेर येऊन खाणार. लाडू काय करते? म्हशीला पाणी पाजते. लय गुड बॉय झाले ग. होय का? तुम्हाला छोट त्याला मोठ. सकाळचा नाश्ता उपीट. तर उन्हाच्या अगोदर मस्त असे कपडे धुवून झालाय. लाडू काय करते गा? काय करते तू? पाणी कुठं चाललंय रे? तू कुठं चालली? लगेच आली. मी लगेच आली मम्मी. पप्पाचं सामान घेऊन यायला लागले. नको आणू पसारा. तेवढं कशाला घेतोय? मस्त असं ताजं ताजं. हे बघा कसं छान लाल लाल झालंय पाड. तर लाडू पाड प्रेशर थोडं घासलंय बघ. या कपाटावर पडले वाटतं. आम्ही अंडे उतरलं नाही. असंच जसं जसं पाड पडल ना तसं इतके छान लागतात ना. टेस्टी टेस्टी पाड खातो. हे बघा मस्त आहे. आता चालू मस्त अशा ज्वारीच्या भाकरी. इकडं चालू आहे शेवग्याची शेंगाची भाजी. तर 2-3 दिवसानंतर बनवली आहे. नंदबाई गेल्यानंतर मोठ्या. तर आज फक्त आमच्या तिघांचा स्वयंपाक आहे. अहो गेले मोठ्या नंदबाईच्या घरी. त्यांना आज आमंत्रण आहे तिकडं. आणि आम्ही नंदबाई छोट्यावाल्या समर्थ सम्राट. तर सकाळी नाश्त्याला उपीट बनलं होतं. सगळ्यांनी नाश्ता उपीटाचाच केलाय. तर आता भाकरी थोडासा भात भाजी तर झाली. भाकरी झाली की लगेच शिंगडीवर भात घालायचा. बाहेरला झाडून लोटून परत पाडाचे आंबे मशीनचं सगळं केलं. आणि मग स्वयंपाक. कपडे सुद्धा धुवून टाकले. रोपड्या केल्या. सगळ्यात शेवटी स्वयंपाक. लाईट पण तोपर्यंत 2-3दा जाते आणि वापस येते. आणि हातानं पाणी लावते मी. काही होत नाही या शेगडीला. शॉक वगैरे कारण काही लागत नाही. फक्त हे शेगडी हे करायच्या अगोदर अंतिम प्लेट टाकायची कॉपरची, जी तांब्याची भेटते ते. तर आमच्या घरात कुणालाच भीती वाटत नाही. गेले 8-9 वर्ष झालं आम्ही बिनधास्त वापरतोय. आणि म्हणतात कॉईल फुटली खराब निघाली. आमची तर नाही कॉईल फुटली आतापर्यंत. खरंच कधी नाही फुटली. एखाद्या वेळेस हे बाजूचं लोखंडाची बॉडी होती ते खराब होऊन गेली झिजून कुजून. पण कॉईल आमची कधीच फुटली नाही आतापर्यंत.
पूर्ण स्वयंपाक आमचा त्याच्यावर असतो. दूध सगळं एक नंबर शेगडी आहे ही. आम्हाला लई आवडते. मी तर लाईट गेली तर वाट बघत बसते, कारण या शेगडीवर पटापट स्वयंपाक होतो गॅसपेक्षा, चुलीपेक्षा. चला, अगदी बघेपर्यंत 5-6 मिनिटात 4 भाकरी झाल्या. 4 भाकरी बस होतात आमच्या चौघाला. लाडू तर काही खात नाही. समोर पोरं बाहेर खेळत पाण्यात. पाक करून येऊन मी इथं बसले. पोरं काय करायला दाखवते. हे बघा, आंब्याच्या खालून दिसले. हे बघा, चिखलात खेळायला लागलेत. आंबे पडतील डोक्यात. तुम्ही काय केलंय? अरे वा, मस्त केलंय गे रे दाद्या. वाव, मस्त केलंय बघ. आवडलं मला. भारी केलंय रे. इकडल्या छोट्या छोट्या आंब्याला पाणी का खाली बागत जाईल की पाणी. वाव, मस्त केले. हे किती छान केले बघा ना त्याने. मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत 4 भाकरी, भाजी आणि भात करेपर्यंत एवढं केलंय सगळं. आता इकडून चालू झालं. पैपाचं तोंडच इकडं टाक. पैपच उचलून टाक इकडं. आंब्याखाली जाऊ नको बाळा, पाठ डोक्यात पडते. लाडू नंतर कपडे घाण घाण केले. हा, टाक तिथं. अजून थोडं पुढे घे आलं तर. इतकं छान झालंय ना झाडाखाली. हे बघा, मस्त बसायला सगळं गारगार वातावरण. हे बघा, सुट्ट्या संपत आल्या. आता कसं तर व्हायलंय. जावं लागतं म्हणून शाळेसाठी, क्लासेससाठी. नको नको वाटतंय जायला सोडून. एवढं छान सगळं निसर्ग, रम्य वातावरण, ते पण आपलं स्वतःचं. लाडू, दादू, आता सुट्ट्या संपत आल्या. हे बघा, आज पण कावळा आला. जिथं जिथं आम्ही जातो ना, तिथं तिथं हे कावळा येतोय. हे बघा, माझे किती जवळ आलंय आता. ताई किती जवळ आले. हे बघ ना, बी बे बी बी पळ. अजून आलं, लपलं होतं. समूह म्हणल्या लपलं होतं. हे बघ, पळाले समूह. हे बघ, योग इथं इथं योग 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 पळाले. ते पळाले तिकडं. वाळल्या लाकडावर गेलं. हे बघ ना, तिथं शुगर आले. अर्धा तास हा एका जागेत बसलाय. गेला अर्धा तास हा एका जागेत बसलाय आणि आरडतो. इकडे इकडे बघतो. काय झाले तुला म्हणलं की मग माझ्याकडे बघतो आणि मग आरडतो. मला काय कळे ना याचं काय आहे. का थंडाई म्हणून येतो, का याला काय खायचं आहे, का याच्या मागं काय आहे, मला काय समजे ना. खूप जवळ बसला येऊन. मी तर खुर्चीवरती बसले झाडाखाली, पोरं खेळतायत म्हणून.
तर हे सकाळ सकाळी उठल्या उठल्या मला दिसलेला पहिलाच पक्षी आज दिसलेला आणि इथंच जवळ 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 गेले 4-5 दिवसापासून. चला ठीक आहे, पोरं सुद्धा खायला टाकतात, तेही त्याला आवडत असेल. 1 2 3 स्टार्ट. पाठीमाग पती लागेल लोखंडाचा. नॅचरल थेरपी, एकदम स्वच्छ, फक्त पाणी आणि माती. ती लोखंड लागेल पलीकड. बस झालं की आता, किती वेळ झालं खेळताय? आजारी पडायचंय का? अंगावर नको समर्थ. इकडे ऊन लागतं, इकडे ये. काय लागलं? सुट्ट्या कधी संपूच नाही. अरे खरंच सुट्ट्या कधी संपू नये समू. माती एवढं स्वच्छ कोणच नाही, माती आणि पाणी. तुला आठवतंय का पलो माऊ आलते तेव्हा तू पाठीमागल्या जांभळी खाली अशाच उड्या मारला होता? तुझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे. आंबा पडल डोक्यात. लागणार तुला. छान असे पाड पडलेत. वाव, इथे एक पक्ष्यानं खाल्लाय. त्यानं खाल्ल्याला माणसानं खायचं नसते, कारण कोण खाल्लंय आपल्याला माहिती नसते. ताजा ताजा पाड. पोरं इतकं चिखल मातीत खेळलेत, आता पाईप लावून आंघोळ करतायत मस्त. तर ह्याच कारणासाठी मी माहेरी सुद्धा गेले नाही. इथं आंबे पिकलालेत. अहो म्हणले इथं खायला झाले पोरांना, तू आता कुठे घेऊन जाते? या वर्षीच्या सुट्ट्या इतक्या छान चालल्यात की कधीच एवढ्या सुट्ट्या आमच्या छान गेल्या नव्हत्या. आणि पोरं सुद्धा इतकं एन्जॉय करलायत ना, त्यामुळे मला ना आहुनला सुद्धा खरंच खूप छान वाटाले. पाहुणे पण येऊन गेले सगळे. खरंच खूप छान वाटाले गावाकडे. असं वाटायला 15 दिवस राहिलेत की 15 दिवस कधी संपूच नाही. तू खतम केले तुझं. मग ठेवायचं का मांजराला? आज चिखलात खेळले तर सगळीकडे चिखलच आहे कानात. काय दूध पेलं?